लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णाने राजश्रीसाठी पुरणपोळी बनवलेली असते, मात्र राघव राजश्रीला सांगतो की आई तू पुरणपोळी खाऊ नको, कदाचित तुला यामुळे त्रास होऊ शकतो. मात्र राजश्री काही ऐकत नाही आणि कृष्णासुद्धा ती राघवसोबतच वाद घालू लागते आणि त्यावेळी तिचं बोलणं ऐकून राजश्रीला आश्चर्य वाटते. ती राघवला विचारते की ही अशी का बोलते, ही कोणती पद्धत आहे, आणि ते ऐकून राघवला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर कृष्णासुद्धा घाबरूनच राघवकडे बघत असते आणि मग त्यानंतर राघवच राजश्रीला सांगतो की आई ती आत्ताच अशी बोलू लागली आहे आणि ते सुद्धा सहज गंमत म्हणून. आणि मग त्यावर कृष्णा म्हणते की हो, आणि मग ती राजश्रीला सिंधूसारखं सुद्धा बोलून दाखवते, त्यामुळे राजश्री खुश होते. आणि मग त्यानंतर कृष्णा तिला पुरणपोळी खायचा आग्रह करते आणि त्यामुळे राजश्री पुरणपोळी खाते. तर राघव घाबरूनच तिच्याकडे बघत असतो. दुसरीकडे रुक्मिणी आणि रेश्मा त्या रूमच्या बाहेरच उभ्या असतात. रुक्मिणी रेश्माला सांगते की तू जा दरवाजाजवळ आणि त्यांचं काय बोलणं सुरू आहे ते ऐक, आणि मग ती स्वतः एका दरवाजाच्या मागे लपून बसते. तर रेश्मा राजश्रीच्या रूम बाहेरच उभी असते. तर दुसरीकडे राजश्री कृष्णाने बनवलेली ती पुरणपोळी खाते आणि ती पुरणपोळी तिला खूपच आवडते. ती म्हणते की खरंच खूप छान झाली आहे, आणि ते ऐकून कृष्णा तर खूपच खुश होते. तर राघवलाही आश्चर्याचा धक्का बसतो. आणि मग त्यानंतर राजश्री राघवला म्हणते की तू सुद्धा पुरणपोळी टेस्ट करून बघ, तुला आवडते ना. आणि मग ती स्वतःच्या हाताने राघवला भरवते. तर राघवला सुद्धा ती पुरणपोळी खूप आवडते, कारण त्या पुरणपोळीची टेस्ट सेम सिंधू बनवते त्या पुरणपोळीसारखीच असते. आणि मग तो कृष्णाकडे बघतच राहतो आणि मनाशी म्हणतो की मला माहिती आहे तूच सिंधू आहे, कारण सिंधूसारखी पुरणपोळी बनवणं दुसऱ्या कोणालाही शक्य नाही. तर इकडे रेश्मा नेमकं काय सुरू आहे ते ऐकत असते आणि तितक्यात मग राणी त्या ठिकाणी येते. त्यामुळे रेश्मा तिच्याकडे न बघताच तेथून पटकन जाण्यासाठी निघते. मात्र राणी मुद्दाम तिच्या समोर जात तिला खाली पाडते, मोठ्याने ओरडते. तर राणी तिच्यावरच आवाज चढवत विचारत असते की तुला नीट बघून चालता येत नाही का, आणि तू इथे काय करत होती, तू काही आईंचं बोलणं चोरून ऐकत होती का. आणि त्यावर रेश्मा म्हणते की राणी वहिनी असं काही नाहीये, ती कृष्णा तिने बनवलेली पुरणपोळी राजश्री काकूंसाठी घेऊन गेली, म्हणून मी फक्त बघायला आले होते की त्यांना ती पुरणपोळी आवडते की नाही. आणि ते ऐकून राणी विचारते अगं पण पुरणपोळी तू बनवली होती ना. त्यावर रेश्मा म्हणते हो, पण ती कृष्णा तिने बनवलेली पुरणपोळीच राजश्री काकूंसाठी घेऊन गेली आणि त्यांना ती पुरणपोळी आवडली सुद्धा. आणि ते ऐकून राणीला आश्चर्य वाटते. तितक्यात मग रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच कृष्णा आणि राघव त्या ठिकाणी येतात. रेश्माला असं खाली बसलेलं बघून कृष्णा मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणते की हे बदक इथे असं का बसलंय, आणि त्यावर राणी तिला सांगते की ती पडली आहे. आणि ते ऐकून तर कृष्णा अजूनच मोठमोठ्याने हसू लागते. त्यामुळे रेश्मा तिच्यावर चिडते. तर कृष्णा म्हणत असते की खरं खरं सांग, तू लपून आमचं बोलणं ऐकत होती ना, तुला या फडफडने पाठवलं असेल ना आमचं बोलणं चोरून ऐकायला, आणि म्हणूनच देवाने तुला शिक्षा दिली. आणि मग त्यानंतर ती स्वतःच रेश्माला आधार देत उठवते आणि हसतच म्हणते की आता तू खरंच बदकासारखी चालणार का गं. आणि मग ती स्वतःच तसंच चालून दाखवते. मात्र राघव तिच्यावर ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. तर कृष्णा म्हणत असते की फेलो मी, आणि त्यामुळे राणी राघवकडे बघू लागते. तर राघव म्हणतो काही नाही, तिला फॉलो करा असं म्हणायचंय. आणि मग त्यानंतर ते सगळेजण कृष्णाच्या पाठोपाठ बाहेर हॉलमध्ये येतात. कृष्ण मस्त सोफ्यावर जाऊन बसते. तर राघव तिला विचारत असतो की हे सगळं काय आहे. तर कृष्णा म्हणते की मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खूप प्रश्न पडले असतील की मी सिंधू आहे की कृष्णा, पण आता मी तुम्हाला सांगते मी कृष्णाच आहे, ती तुमची सिंधू नाही. आणि मग त्यानंतर ती राघवला पुरणपोळीचं बिल दाखवत म्हणते की हे बघ लंबू, मी पुरणपोळी ऑनलाईन ऑर्डर केली होती. आणि मग ती ते बिल राघवकडे देत तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राघव तिचा हात पकडत तिला थांबवतो. तर कृष्णा म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं होतं ना मला टच करायचं नाही. त्यामुळे राघव तिचा हात सोडून देतो आणि तिची माफी मागतो. तो म्हणतो की पुरणपोळीचं तर ठीक आहे, पण चहाचं काय, तू चहा एक्झॅक्ट सिंधूसारखा कसा काय बनवला होता, जशी सिंधू चहा बनवायची तसाच तूही चहा बनवला होता, हे कसं शक्य आहे. आणि त्यावर कृष्णा म्हणते की तुला
काय वाटलं, मला साधा चहासुद्धा बनवता येत नाही का? तर रुक्मिणी म्हणते, अगं तुला साधा कुकरही लावता येत नाही. तर कृष्णा रुक्मिणीला म्हणते की अगं फडफड, चहा तर लहान मुलाला सुद्धा बनवता येतो. आणि मग त्यानंतर ती राघवला चहाची रेसिपी सांगू लागते की एक टोप घ्यायचा, तो गॅसवर ठेवायचा. त्यावर राघव विचारतो टोप म्हणजे? तर कृष्णा म्हणते शिक्षण कमी. आणि मग ती सांगते टोप म्हणजे पतेली. तर राघव म्हणतो पतेली नाही, त्याला पातेलं म्हणतात. तर कृष्णा म्हणते ठीक आहे तेच. ते घ्यायचं, गॅसवर ठेवायचं, गॅस सुरू करायचा. मग त्यात पाणी, दूध, चहापत्ती, साखर, आलं घालायचं आणि मग त्याला बॉइलिंग करायचं आणि मग त्यानंतर चहा तयार. आणि तिची ही रेसिपी ऐकून सगळेच डोक्याला हात लावतात. तर कृष्णा राघवला सांगत असते की हे पुरणपोळीचं बिल तुझ्याकडे ठेव आणि आपल्याला त्याचे पैसे पाठव. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर राणी रात्री शकुंतलाला कॉल करते आणि दिवसभरात घडलेला सगळा प्रकार तिला सांगते. ती म्हणते की ती मुलगी सिंधू आहे की कृष्णा हेच कळत नाहीये. तर शकुंतला म्हणत असते की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, असं आहे तुमचं. मग तुम्ही सतत आम्हाला का कॉल करताय? जर तुमचा आमच्यावर विश्वासच नाही आहे तर मग कशाला आमच्याकडे सल्ला मागताय? त्यावर राणी म्हणते की तसं नाही, पण ती कृष्णा आहे की सिंधू हेच कळत नाही. त्यावर शकुंतला म्हणते मग मी तुम्हाला जो मार्ग सांगितला होता त्याने तिची टेस्ट घ्या, म्हणजे आपल्याला कळेल ती नेमकी कोण आहे. त्यावर राणी म्हणते पण त्यात तर खूप रिस्क आहे, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. आणि त्यावर शकुंतला म्हणते की तो तिच्या नशिबाचा भाग आहे. तिला जर सिंधू बनायची एवढी हौस असेल तर हे तर होणारच. आणि मग ती राणीला सांगते की मी तुम्हाला जे काही सांगितले तेच करा. आणि त्यावर राणीसुद्धा हसतच हो म्हणते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीला जाग येते. ती कृष्णाला उठवत असते पण कृष्णा काही झोपेतून जागी होत नाही. मावशी म्हणत असते की त्या पोलिसाने तुला आवाज देण्याआधी तू उठ बाई. मात्र तरीही कृष्णाला काही जाग येत नाही. पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती मावशींना विचारते की कृष्णा अजून उठले नाहीये का? त्यावर त्या नाही म्हणतात आणि कृष्णाला उठवू लागतात. तर कृष्णा वैतागूनच उठते आणि विचारते की कोण आले एवढ्या सकाळी सकाळी? आणि मग ती राणीला बघून विचारते की तू इथे काय करतेस ग? त्यावर राणी म्हणते की काही नाही, मी तुझे आभार मानण्यासाठी आले आहे. कारण घरच्यांकडून मला कळलं की तू आईंना खूप मदत केली आहे, त्यामुळे मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. आणि त्यावर कृष्णा म्हणते की हे आवडलं आपल्याला, म्हणजे हे घर तुझं नाही आहे तरीसुद्धा तू या घरात मालकिनीसारखी फिरतेस काय आणि आपल्याला येऊन थँक्यू म्हणतेस काय? तर राणी म्हणते की तुला कोणी सांगितलं हे घर माझं नाही आहे? हे घर माझं आहे आणि इथली माणसंसुद्धा माझी आहेत. आणि तो ऋषभ शिकवतो ना तुला, मग त्याला विचार मी कोण आहे ते. आणि त्यावर कृष्णा म्हणते ठीक आहे, आता उगाच जास्त फडफड करू नको. आणि मग त्यानंतर राणी मुद्दाम त्या कृष्णाकडे बघत म्हणते की तुझा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे आणि तू मेकअपसुद्धा छान करतेस. आणि ते ऐकून कृष्णा तर खूपच खुश होते. ती राणीला विचारते की तुला माझं मेकअपचं सामान बघायचं का? आणि मग ती लगेच एक पिशवी घेऊन येते. त्यामध्ये तिच्या मेकअपचं सामान असतं. ती म्हणते की बघ, हे सगळं इम्पोर्टेड आहे. आणि ते ऐकून राणी तिचं उगाच कौतुक करत म्हणते की खरंच ग, आणि तू खूप छान मेकअपसुद्धा करतेस. आपण एक काम करूयात, ब्रेकफास्ट झाला की तू माझा मेकअप करून दे. आणि ते ऐकून कृष्णा तर खूपच खुश होते. राणी मात्र ही सिंधू असेल की कृष्णा याचाच अंदाज लावत असते. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर नाश्ता करण्यासाठी ती डायनिंग टेबलवरच जाऊन बसते. तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तर कृष्णा मोठ्याने आवाज देत त्याला विचारते की लंबू, तू ब्रेकफास्ट केला की नाही? त्यावर राघव तिथे येत म्हणतो की हे काय चालले तुझं, आधी तू खाली उतर. मात्र कृष्णा काही ऐकत नाही. ती म्हणते की मी इथेच बसणार, पण तू ब्रेकफास्ट केला आहे की नाही ते सांग मला. त्यावर राघव म्हणतो की नाही. तर कृष्णा विचारते का? तू काही डाएट वगैरे करतोस की काय? पण तुला डाएटची काय गरज आहे, तू तर आधीच बारीक आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की तू प्लीज आता जास्त बडबड करू नको, तू आधी खाली उतर. पण कृष्णा काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ती पोहे बघत म्हणते की नाश्त्याला कोणी पोहे खातं का? मला तर एकदम मराठी नाश्ता लागतो, भजीपाव, वडापाव, मेदूवडा. आणि ते ऐकून राघव म्हणतो की हे सगळं अनहेल्दी आहे. पण कृष्णा काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर ती राघवला म्हणते की जर तुला मान्य असेल तर मी तुला एक चॅलेंज देते, ते तू पूर्ण करून दाखव. मात्र जर ते चॅलेंज तू हारला तर मी जे सांगेल ते तुला करावं लागेल. मात्र राघव काही आधी हे चॅलेंज ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मग कृष्णा
लंबू घाबरला असं ओरडू लागते. त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे, बोल काय करायचंय. आणि त्यामुळे कृष्णा पटकन देवघरात जाते आणि देवाचा आशीर्वाद घेऊन देवासमोरील एक फूल घेऊन येते आणि एक रिकामी काचेची बॉटलसुद्धा. आणि मग ती ते फूल त्या बॉटलमध्ये टाकते आणि राघवला सांगते की आता या बॉटलला हात न लावता हे फूल बाहेर काढून दाखव. आणि ते ऐकून राघव डोक्यालाच हात लावतो. तो म्हणतो की हे काय आहे कृष्णा. तर कृष्णा हसतच त्याच्याकडे बघत असते. मात्र राघवला काही कळत नाही, ते फूल कसं बाहेर काढावं हे त्याला सुचत नाही. आणि मग कृष्णा त्याला विचारते की थांब मी टायमिंग लावते. आणि मग ती स्वतःच टिक टिक 1 टिक टिक 2 असं जोरजोरात ओरडू लागते. तर राघव तिला शांत करत म्हणतो की हारलो मी, आता तूच हे फूल बॉटलमधून बाहेर काढून दाखव. आणि मग कृष्णा लगेच त्या बॉटलमध्ये पाणी ओतते, ज्यामुळे ते फूल तरंगून वर येते. आणि मग कृष्णा बॉटलला हात न लावताच ते बाहेर काढते आणि राघवला म्हणते की बघ किती सिंपल होतं, पण तुला ते सुद्धा करता आलं नाही. आणि मग ती हसतच राघवला म्हणते की लंबू, आता मी जे सांगेल ते काम तुला करावंच लागेल. आणि त्यावर राघव वैतागून विचारतो की बोल काय काम करायचं आहे तुझं. आणि त्यावर सिंधू म्हणजेच कृष्णा त्याला सांगते की लहानपणी आपल्याला आई नाश्ता भरवायची, आईनंतर मावशी नाश्ता भरवायची, आणि आता मला खूप कंटाळा आला आहे नाश्ता करायचा, त्यामुळे तू मला पोहे भरव. आणि ते ऐकून राघव म्हणतो की मी असं काही करणार नाही. मात्र कृष्णा हट्टालाच पेटते आणि मग त्यामुळे राघवला नाईलाजाने तिला नाश्ता भरवावा लागतो. मात्र कृष्णाला नाश्ता भरवत असताना त्याला थोड्या वेळासाठी सिंधूचाच भास होतो आणि आपल्यासमोर सिंधू आहे हे बघून तो खूप खुश होतो. मात्र जेव्हा त्याच्या लक्षात येतं की सिंधू नाही तर कृष्णा आहे, तेव्हा तो पोह्यांची डिश त्या ठिकाणीच ठेवतो आणि पटकन तेथून निघून जातो. दुसरीकडे ऋषभ रेशमाची माफी मागत असतो. तिला म्हणत असतो की एकदा मला माफ कर, माझ्याकडे बघ, बोल माझ्याशी. पण ती काही त्याला माफ करत नाही आणि तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात राघव त्या ठिकाणी येत रेशमाला थांबवतो. तो देखील तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण रेशमा त्याचंही ऐकत नाही आणि तेथून निघून जाते. तर कृष्णाने हे सगळं बघितलेलं असतं. ती म्हणते की त्या सिरियलपेक्षासुद्धा जास्त ड्रामा तर तुमच्याच घरात सुरू आहे. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर ऋषभ राघवला विचारतो की दादा तू मला इथे का बोलावलं होतं. तर राघव सांगतो की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. आता तू तुझ्या मदतीला जाधवांना घे आणि ही कृष्णा नेमकी कोण, कुठे राहायची आणि ती खरंच तिची मावशी आहे की नाही या सगळ्याची माहिती काढ. त्यावर ऋषभ म्हणतो ठीक आहे दादा. आणि त्याचसोबत राघव त्याला एक वॉच देत म्हणतो की काही कर, पण हे वॉच तू त्या कृष्णाला दे आणि हे कायम तिच्या हातात राहील याची काळजी घे. कारण यामध्ये मी ट्रॅकर बसवला आहे. ती घरातून बाहेर पडल्यावर कुठे जाते, कोणाला भेटते, हे सगळं काही मला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यावर ऋषभही हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऋषभ कृष्णाला ते वॉच गिफ्ट करतो. तीसुद्धा खूपच खुश होते. मात्र त्यानंतर रात्री ऋषभ राघवला कॉल करून सांगत असतो की तू दिलेलं घड्याळ मी त्या कृष्णाला गिफ्ट केलं. मात्र नेमका राघवचा फोन स्पीकरवर असतो आणि कृष्णच त्याचं बोलणं ऐकत असते. आणि तिला हे सुद्धा समजतं की त्या घड्याळामध्ये ट्रॅकर आहे, त्यामुळे ती खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.